हे 64 नंबरचं गणित पाहूयात आता आपण. या 5 संख्या आहेत. वरच्या 5 संख्या 4 अंकी संख्या आहेत. तर या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या असता दुसऱ्या क्रमांकावरील संख्येतील अंकाची बेरीज ही मधोमध येणाऱ्या संख्येतील अंकाच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे. आता हे गणित सोडवत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की सुरुवातीला एकदा गणित वाचून घ्यायचं. एकदा गणित वाचल्यानंतर सुरुवातीला जी गोष्ट सांगितली तेवढीच करायची. लक्षात घ्या, परत एकदा सांगतो. असं मोठं गणित करत असताना सुरुवातीला जी गोष्ट सांगितली तेवढीच करायची. पूर्ण गणित एकदमच डोक्यात घेतलं तर ते गणित किचकट होऊन जातं आणि आपला गोंधळ उडतो. म्हणून सुरुवातीला काय सांगितले ते पाहायचं. पहा आता, ह्या संख्या आहेत 5. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या असता, लक्षात घ्या, या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या असता इथपर्यंतच विचार करायचा आणि चढत्या क्रमाने मांडून घ्यायचा. पहा आता, पुढं काहीच विचार करायचा नाही. आता सांगतोय. सर्वात लहान संख्या चढत्या क्रमाने म्हणल्यानंतर पहा, ही 1 नंबरची, नंतर त्यानंतर मोठी ही 2 नंबर, त्यानंतर मोठी ही 3 नंबर, त्यानंतर मोठी ही 4 नंबर, त्यानंतर मोठी 5 नंबर. बरोबर. ह्या संख्या आहेत. ह्या चढत्या क्रमाने मांडून घेऊयात आपण. सुरुवातीला नंबर 1 ला कोणती आहे? 2751 म्हणजे 2751. 2 नंबरला 4750. 3 नंबरला 5322. 4 नंबरला 6848 आणि 5 नंबरला 6864. बरोबर आहे. या पूर्ण गणितामध्ये मी काय सांगितलं अगोदरच की सुरुवातीला जी गोष्ट दिली तेवढीच करायची, बाकी डोकं लावायचं नाही. आता त्यानंतर मांडल्यानंतर ही पहिली स्टेप झाली. मग आता पुढं पाहायचं. दुसऱ्या क्रमांकावरील संख्येतील अंकांची बेरीज. पहा, इथपर्यंतच विचार करायचा. दुसऱ्या क्रमांकावरील संख्येतील अंकांची बेरीज. दुसऱ्या क्रमांकावर संख्या कोणती आहे? ही. याच्यातील अंकांची बेरीज किती? अंकांची बेरीज विचारली ना, ती बेरीज करायची. 4 आणि 7 11, 11 आणि 5 16. बेरीज केली. आता पुढं वाचायचं. ही बेरीज मधोमध येणाऱ्या संख्येतील अंकांच्या बेरजेपेक्षा. आता मधोमध येणारी संख्या जी आहे, मधोमध येणारी संख्या कोणती आहे? ही. पहा, ही मधोमध येणारी संख्या आहे. याच्या बेरजेपेक्षा आता बेरीज करून घ्यायची अगोदर, मग नंतर पुढं बाकी नंतर पाहायचं. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12. याची बेरीज 12 आली. बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? आता 16 12 पेक्षा कितीने जास्त आहे? तर सरळ सरळ लक्षात येतं 4 ने जास्त आहे. गणित सिस्टमॅटिकली सोडवायचं. सुरुवातीला एकदा गणित वाचायचं. वाचल्यानंतर एकदम सुरुवातीच्या ओळीमध्ये काय सांगितलं, सुरुवातीला नेमकं काय करायचंय हे सांगितलं तेवढंच करायचं, आणि नंतर पुढं काय सांगितलं पुढची स्टेप तेवढंच करायचं, पुन्हा पुढं काय सांगितलं तेवढंच करायचं. असं स्टेप बाय स्टेप गणित करत गेलं तर गणित अवघड जात नाही. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं. 65 नंबरचं गणित. आता हे गणित एकदा काळजीपूर्वक तुम्ही लक्षात घ्या, कारण या पद्धतीचं गणित परीक्षेला सरास येतं. या पद्धतीचं गणित परीक्षेला सरास येतं आणि अशा पद्धतीचे गणित 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा येतात, 5वी नवोदय परीक्षेत सुद्धा येतात. म्हणजे जे दाखवले आतापर्यंत ते सर्वच येतात. पण हे गणित आपल्या परीक्षेत तर 4थी मंथनमध्ये येतच येतं. आणि हे गणित वेगवेगळ्या पद्धतीने येतं. पण गणित कसं करायचं याची एकदा टेक्निक लक्षात घ्या. ती टेक्निक लक्षात आली की वेगवेगळ्या पद्धतीचं जरी गणित दिलं तरी ते तुम्हाला सोडवता येतं. काय विचारले हे पहा.
या गणिताचं हे गणित खूप कठीण आहे, पण सोप्या पद्धतीनं आपण समजून घ्यायचं. कारण बरेच मुलं 5वीचे सुद्धा मुलं हे गणित चुकतात. म्हणजे जनरली मी सांगतोय की 5वी वर्गाला जे असणारे मुलं विद्यार्थी असतात इतर इतर ठिकाणचे, ते मुलं सुद्धा हे गणित चुकत असतात. तर लक्षात घ्या, दुर्गादेवी विद्यालयात म्हणजे एक शाळा आहे दुर्गादेवी नावाची. या विद्यालयात 712 मुले व उरलेल्या मुली आहेत. बरोबर. त्या विद्यालयातील मुलींची संख्या 375 आहे. तर त्या शाळेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? आता या ठिकाणी मुलांची संख्या किती? 712 मुले. किती येतं? 712. बरोबर. आता 712 मुलं म्हणजेच 12 पैकी 7 मुलं. जर एकूण 12 विद्यार्थी असतील तर त्यापैकी 7 मुलं आहेत. लक्षात घ्या, एकूण 12 विद्यार्थी असतील तर त्यापैकी 7 मुलं आहेत. मग 12 पैकी 12 म्हणजे सर्व विद्यार्थी. लक्षात घ्या, 12 पैकी 12 म्हणजे सर्व विद्यार्थी आले. 12 पैकी 12 म्हणजे सर्व विद्यार्थी आले, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मग आता 12 पैकी 7 जर मुलं असतील तर मग 12 पैकी 5 काय असणार? मुली असणार. 12 पैकी 5 काय असणार? मुली. 12 पैकी 7 मुलं तर 7 आणि 5 12. 12 12 आलं. 12 पैकी 12 म्हणजे एकूण विद्यार्थी. 12 पैकी 7 मुलं तर 12 पैकी मग 5 मुली. लक्षात आलं का? कारण 7 मध्ये किती मिळवले म्हणजे 12 येतात, तर 7 मध्ये 5 मिळवले म्हणजे 12 येतात. बरोबर आहे. 5/12 मुली. 12 पैकी 5 मुली. 5/12 म्हणले की बोलायला कसं अवघड वाटतं, म्हणून आपण सोप्या भाषेत घ्यायचंय, एकदम इझिली. 12 मुलं विद्यार्थ्यापैकी 5 मुली आहेत. इथं 12 विद्यार्थ्यापैकी 7 मुले दिलेलं होतं आपल्या गणितामध्ये, तर आपण हे काढलं. 12 पैकी मग 7 मुलं जर असेल तर 5 मुली राहिल्या. 7 आणि 5 12. आता यानंतर पुढं त्या विद्यालयातील मुलींची संख्या 375 आहे. मुलींची संख्या किती आहे? 375. पहा, हे मुली 5 होत्या, 5च्या समोर 375 लिहिलं. तर एकूण विद्यार्थी किती? 12 आहेत, म्हणजे 12 पैकी किती? तर 12 हे विद्यार्थी आहेत. एकूण आता पूर्ण आकडा येतो आपल्याकडं. हे अपूर्णांकामध्ये लिहिलेलं असल्यामुळं ते 12 पैकी 5 या ठिकाणी दिलेलं आहे. तिरपा गुणाकार करायचा, 12चा आणि 375चा गुणाकार करायचा आणि 5 ने त्याला भागायचं. 12 गुणिले 375 भागिले 5. 5 एक 5, 5 7 35, 2 राहतात, 5 5 25, म्हणजे 12 गुणिले 75 याचा गुणाकार करायचा. बरोबर आहे. डायरेक्ट गुणाकार 12चा पडायचा तर डायरेक्ट करा, जनरली सर्वांनाच येतो. 12 पंचे 60, 0 हातचाले 6, हातचाले 6, 12 साठी 84, 84 6 90. 900 विद्यार्थी आहेत एकूण. लक्षात घ्या, एकूण किती विद्यार्थी येतं? 900. हे गणित काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं. मी परत परत सांगतोय, या पद्धतीचे गणित भरपूर येतात परीक्षेमध्ये. एक गणित तर येतच येतं. 712 मुलं आहेत, तर मग मुली किती? 5/12. 5/12 घेतलं, मुली 5 मुली म्हणजेच 375 मुली दिलेल्या आहेत इथं. तिरपा गुणाकार केला, 12चा आणि 375चा गुणाकार केल्यानंतर 5 ने भागितलं, उत्तर 900 आलं. अडुसष्ट नंबरचं गणित पाहूयात. सकाळी 9:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये कोणता कोन होईल? लक्षात घ्या, घड्याळाचं गणित आहे. सकाळी 9:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये कोणता कोन होईल? आता जनरली
हे कोणाचे चारही प्रकार मी परत सांगतो तुम्हाला नंतर. अगोदर घड्याळ काढून घेऊया. या ठिकाणी 12, या ठिकाणी 3, इथं 6 आणि इथं 9. तर 9 या ठिकाणी तास काटा जर असेल इथं आणि मिनिट काटा इथं जर असेल 6 वर, लक्षात घ्या. तास काटा 9 वर आणि मिनिट काटा 6 वर. तर जनरली तुम्ही पटकन म्हणून जाता की सकाळी 9:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये कोणता. सकाळी 9:30 वाजता म्हणजे 9 वाजता 9 वर तास काटा आणि 9:30 म्हणजे 6 वर मिनिट काटा, म्हणजे काटकोन त्रिकोण तयार होईल. हे काटकोन तयार होईल. याला तुम्ही डायरेक्ट राईट करता. तर तुम्हाला शाळेत सुद्धा सांगितलं होतं मी की, आणि बऱ्याच मुलांचं झालं होतं, हे चुकलं होतं. त्यांनी काटकोनालाच राईट केलं होतं. ते सुद्धा तुम्हाला गणित समजून सांगितलेलं आहे, पण परत तुमचं दृढीकरण व्हावं म्हणून मी हे सर्व गणित सांगताय. लक्षात घ्या, हे गणित तुम्हाला सर्व गणित मी शिकवलेले आहेत. परत समजावेत, अडचण राहू नये म्हणून शिकवतो. आता तास काटा लक्षात घ्या, मिनिट काटा 12 वर जर असेल तर तास काटा ॲक्युरेट 9 वर असतो. लक्षात घ्या, मिनिट काटा जर 12 वर जर असेल तर तास काटा ॲक्युरेट 9 वर असतो. बरोबर आहे. मिनिट काटा 12 वर जर असेल तर तास काटा 9 वर असतो. पण इथं काय सांगितलंय की सकाळी 9:30 वाजता, मग 9:30 वाजता मिनिट काटा 12 वरून 6 वर येईल. बरोबर आहे. मिनिट काटा 12 वरून 6 वर येईल. आता मिनिट काटा जर पूर्ण 30 मिनिटं चालल्यानंतर तास काटा जागीच थांबेल का? 9 वरच थांबेल का तास काटा? तर नाही. तो 9 पासून जाईल आणि 10च्या आणि 9च्या मध्यभागी इथे येईल. लक्षात घ्या, मिनिट काटा जर 30 मिनिटं चालला पुढं, 12 पासून 6 पर्यंत आला, 9:30 पर्यंत म्हणजे, तर तास काटा या ठिकाणी येईल 9 आणि 10च्या मध्यभागी, आणि मिनिट काटा हे 6 वर. हे झाले 9:30. लक्षात आलं. तुम्ही काय करायला, तर मिनिट काटा या ठिकाणी आणि तास काटा या ठिकाणी काटकोन तयार होतो. म्हणजे 4-5 मुलांचे हे चुकलं होतं गणित त्या पद्धतीनं. तुम्हाला सांगितलंही परत कसं व्यवस्थित आहे, पण परत पहा. आता तास काटा जर 9च्या आणि 10च्या मध्यभागी गेला तर काटकोन हा इथं होतो. 9 वर जर असेल तर काटकोन होतो. मग काटकोनापेक्षा मोठा कोण तयार झाला, म्हणजेच कोणता कोण तयार झाला? विशाल कोण तयार झाला. लक्षात आलं. विशाल कोण तयार झाला. आता चारी कोण एकदा मी सांगतो कोणते कोणते कोण. लघुकोन म्हणजे 90 पेक्षा हे काटकोन बघा, काटकोन अशा पद्धतीचा. लघुकोन म्हणजे त्याच्यापेक्षा छोटासा लहान, अजून कितीही लहान असू शकतो, म्हणजे 90 पेक्षा लहान. विशाल कोन म्हणजे 90 पेक्षा मोठा, किंवा हे विशाल कोन. आणि सरळ कोन म्हणजे सरळ रेषा, हा सरळ कोन. हे कोणाचे प्रकार होईल लक्षात असू द्या. हे गणित संपलं. एकोणसत्तर नंबरचं गणित पहा. गणित एकदम छोटं वाटतं, पण इतकं कॉम्प्लिकेशन यामध्ये आहेत, इतके कॉम्प्लिकेशन आहेत की ते सर्व कन्सेप्ट समजल्यानंतरच हे गणित सोडवता येत असतं. खालीलपैकी अयोग्य विधाने किती? खालीलपैकी अयोग्य विधाने किती? किती विधाने अयोग्य आहेत हे आपल्याला पाहायचं. पर्याय दिले नाहीत मी अजून. याच्यात खाली पर्याय घालू. एकला दिलं 1, दुसरा पर्याय 2, तिसरा पर्याय 3, चौथा पर्याय 4. डीप ज्याचा अभ्यास आहे त्याला हे गणित सोडवता येतं. खालीलपैकी अयोग्य विधाने किती? लक्षात घ्या, प्रत्येक चौरस हा आयत असतो. छोटस गणित दिसायले, पण हे गणित मी तुम्हाला व्यवस्थितरित्या आणि डीपमध्ये समजावून सांगतो. नंबर 1चा पर्याय 5. अयोग्य कोणते कोणते विधान आहेत ते पाहायचं अगोदर. सुरुवातीला उत्तर काढू आणि नंतर त्याच्या डीपमध्ये जाऊया. बरोबर आहे.
तर प्रत्येक चौरस हा आयत असतो. तर प्रत्येक चौरस हा आयत असतो, विधान बरोबर आहे. प्रत्येक आयत हा चौरस असतो, तर विधान चुकीचं आहे. प्रत्येक आयत हा चौरस असत नाही. नंतर प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो, हे विधान बरोबर आहे. आणि प्रत्येक आयत हा पतंग असतो, हे विधान चुकीचं आहे. म्हणजे खालीलपैकी अयोग्य विधाने किती आलेत? 1 आणि 2. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. आता आपण याचं बारकाईनं विश्लेषण करूया. प्रत्येक चौरस हा आयत असतो. चौरस पहा, चौरस काढलो मी. आता गणित संपलंय, पण तुमचं विश्लेषण एकदा पक्क होऊन गेलं की परत कसंही गणित आलं तरी, आणि याच्यावर बरेच वेगवेगळ्या पद्धतीचे गणित येतात, असंच आसन म्हणून काही सांगता येत नाही. त्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर होणं गरजेचं आहे. हा चौरस काढला. प्रत्येक चौरसाच्या चारी बाजू काय असतात? सारख्या असतात. 1 2 3 4. चौरसाच्या चारी बाजू सारख्या असतात. मग प्रत्येक चौरस हा आयत असतो. तर आयताचं वैशिष्ट्य काय? समोरासमोरील बाजू सारख्या असणे. आयताचं वैशिष्ट्य काय? समोरासमोरील बाजू सारख्या असणे. त्या चौरसाच्या असतातच, कारण चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात. मग समोरासमोरच्या असणार की नाही? चौरसाच्या चारही जरी बाजू सारख्या असतील, तर मग समोरासमोरच्या बाजू सारख्या असणार का? तर हो. मग प्रत्येक चौरस हा आयत असतो. लक्षात आलं का? समोरासमोर बाजू सारख्या असणार चौरसाच्या, म्हणजे आयताचं गुणधर्म त्यामध्ये आहे. पहिलं संपलं. दुसरं पहा, प्रत्येक आयत हा चौरस असतो. आता हा सुद्धा एक आयत आहे, बरोबर आहे. हा सुद्धा आयत आहे. आपण पहिल्या याच्यामध्येच पाहिलं, समोरासमोरील बाजू सारख्या असल्यामुळे हा आयत आहे. पण आपण हा आयत काढा. आता समोरासमोरील बाजू सारख्या येतात, पण हा चौरस आहे का? प्रत्येक आयत हा चौरस असतो. चौरस आहे का हे? तर नाही, कारण याच्या चारही बाजू सारख्या नाही, समोरासमोरच बाजू सारख्या येतात, म्हणून हे विधान चुकीचं. 3 नंबरला, प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो. आता हे चौरस आहे, बरोबर आहे. समभुज म्हणजे काय? समभुज म्हणजे ज्याच्या चारही भुजा सारख्या आहेत. भुजा म्हणजे बाजू. समभुज, भुज म्हणजे बाजू, आणि सम म्हणजे सारखी. चारही बाजू सारख्या आहे. तर प्रत्येक चौरसाच्या चारही बाजू काय असतात? सारख्या असतात, म्हणून तो समभुज चौकोन सुद्धा असतो. समभुज चौकोन असतो. प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो. आता प्रत्येक आयत हा पतंग असतो. हा आयत पतंग आहे का? नाही. पतंगाचं वैशिष्ट्य काय? तर पतंग असा असतो. हा झाला पतंग. पतंगाच्या लगतच्या बाजू सारख्या ह्या सारख्या, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक आयत हा पतंग असतो, हे विधान सुद्धा चुकीचं आहे. संपलं गणित. व गणित पाहूयात. 74 नंबर मी वाचतो पहा. 40 ते 50 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज ही 50 ते 60 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त किंवा कमी आहे? तुम्हाला मी सांगितलेलं आहे की गणित एखादं मोठं जर असेल तर जास्त पुढचा विचार करायचा नाही. गणित जसं येईल, सुरुवात जशी असेल तशी स्टेप बाय स्टेप गणित सोडवायचं. तर 40 ते 50 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज, इथपर्यंतच लक्षात घ्या. 40 ते 50 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज. 40 ते 50 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज इथपर्यंतच करायचं, बाकी पुढचा विचार करायचा नाही. 40 ते 50 येणाऱ्या मूळ संख्या तुम्हाला पाठ येतात, बरोबर. 41 प्लस 43 प्लस 47. बेरीज विचारली ना, म्हणून आपण प्लस घ्यायलो. बेरीज करूया. 1 आणि 3 4, 7 आणि 4 11चा 1, हातचा आला 1, 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 1 13, 131 आली. 40 ते 50 दरम्यानच्या मूळ संख्येची बेरीज 131. बेरीज ही 50. आता इथपर्यंत झालं आपलं. इथपर्यंत गणित संपलं ना, लिहिलं ना.
मग 50 ते 60 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा, आता पुढचा विचार करायचा नाही, बेरीज फक्त करायची. 50 ते 60 दरम्यानच्या मूळ संख्या लिहायच्या आणि त्याची बेरीज करायची, पुढचं वाचायचं नाही. 50 ते 60. आता 50 ते 60 मध्ये मूळ संख्या तुम्हाला माहित आहे का? 53 आणि 59. याची बेरीज करायची. 99, 18, 1800चे 59, 59 लिहिले का? 53. 53 आणि 59. 93, 1200, 1200चे 2, हातचा आला 1, 5 5 10 आणि 1 11, 112. बरोबर आहे. 50 ते 60 दरम्यानच्या मूळ संख्येची बेरीज 112. आत्ता लक्षात घ्या, वरची 40 ते 50 ची बेरीज झाली 131 आणि 50 ते 60 च्या मूळ संख्येची बेरीज झाली 112. तर आता गणित पहा, 40 ते 50 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज ही 50 ते 60 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त किंवा कमी आहे? तर ही जास्त आहे. कितीने जास्त आहे पहा. आता ही 131 आहे, ही 112 आहे. मग कितीने जास्त आहे? 131 वजा 112. 11तून 2 गेले, 9 इकडचा 1 इकडे गेला, 2तून 1 गेले 0. 19ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 3 संपलं.